चलो, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या आपल्या फार्मसी ऑफिसरची एक्झाम होणार आहे, त्याचा जो परीक्षा पॅटर्न आहे आणि थोडंसं टायमिंग आहे, त्याच्यामध्ये थोडेसे स्लाइटली चेंजेस आहेत. आपल्या जी DMARची पदभरती आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्या कंपॅरिझन जर आपण दोन्हीचं केलं तर काय नेमका दोन्हीमध्ये डिफरन्स आहे आणि थोडक्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने जो एक्झाम नव्याने कंडक्ट पॅटर्न होणार आहे, TCS घेणार आहे किंवा महानगरपालिका जी TCS कंडक्ट करणार एक्झाम, तर तो कशा प्रकारचा पॅटर्न होणार आहे. येत्या जवळपास 15-16 जुलैला तुमच्या एक्झाम होणार आहेत आपल्या फार्मसी ऑफिसरच्या. त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा वेगवेगळ्या 700पेक्षा जास्त पोस्ट तुम्हाला या पदभरतीमध्ये बघायला भेटल्या होत्या आणि त्याचा एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, टाईम काय असणार तो आपण डिस्कस करूयात. आजच्या डेटला महत्त्वाचा PDF आलेला आहे. तुम्ही खाली जर बघितलं तर बघू शकता 2 नंबर दोन्ही लँग्वेजमध्ये ते दिलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर घेतल्या जाणाऱ्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिर्वाह्य वेळेनुसार विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे की टाईम बाउंड जे सेक्शन्स आहेत तुम्ही बघू शकता, डिसाइडेड टू इंट्रोड्यूस अ मॅन्डेटरी टाईम बाउंड सेक्शन्स इन ऑल इट्स MCQ बेस्ड एक्झामिनेशन. म्हणजे आता इथून पुढे जेही महानगरपालिकेचे एक्झाम TCS जर कंडक्ट केल्या तर त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शन हा टाईम बाउंड असेल, जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. म्हणजे पुढे बघू शकता, प्रक्रिया दरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांचा विचार करून परीक्षांची सुरक्षा व पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे. तर तो खाली कशा पद्धतीचे एक्झाम किंवा सेक्शन असतील, टाईम कसा असेल तर ते खाली दिलेलं आहे. आता इथं बघा 2 नंबर, या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक वेळापत्रकीय गटामध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जर प्रश्नपत्रिके 4 विभागीय वेळापत्रकीय विभाग म्हणजे अ, ब, क, ड असतील तर प्रत्येक विभागात 25 प्रश्न हे असतील आणि 30 मिनिटे वेळ दिला जाईल. तर लक्षात येते, जसं की तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपल्याला जवळपास तिकडे 10-10, 15-15 MCQ आहेत, जवळपास 3-3 सेक्शनमध्ये दिलेले आहेत DMARला. आता इथे तुम्हाला जवळपास 25 प्रश्न विचारले जाते. तर त्याचे सेक्शन खाली दिलेत की वेगवेगळे कशा पद्धतीने आहे, तो खाली पॅटर्न दिला तो तुम्हाला मी सांगेलच. त्या 25 प्रश्नाला जो आहे तुम्हाला 30 मिनिटे वेळ दिला जाईल. असे तुमचे जवळपास अ, ब, क, ड म्हणजे ABCD असे 4 सेक्शनमध्ये तुमच्या परीक्षा ह्या ज्या आहेत त्या राबवल्या जातील. एका सेक्शनला 30 मिनिट. उमेदवारांना मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यास प्रतिबंधित केले जाईल. आता हे येण्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं की हे असू शकतं. समजा आता मी उदाहरण देऊन सांगतोय, समजा आपला इथं सेक्शन A चालू आहे, एक्झाम स्टार्ट झालेली आहे. याच्यामध्ये तुमचे मराठीचे समजा आपले 5 प्रश्न असतील, इंग्रजीचे 5 प्रश्न, मॅथ, रिजनिंग, GSGKचे 5-5 10 प्रश्न आणि टेक्निकलचे बाकीचा पोर्शन. तर याला जो असणार आहे तुमचे 25 प्रश्न, याला 30 मिनिटे वेळ दिला जाईल आणि जेव्हा चा सेक्शन चालू होईल तेव्हा B जो आहे तो तुम्हाला एंटर करता येणार नाही किंवा तो लॉग इनच होणार नाही. तुमचा जेव्हा लॉग ऑफ होईल किंवा तुमचा जेव्हा टायमिंग 30 मिनिटे संपेल तेव्हाच तुम्ही Bमध्ये इथं जाऊ शकता किंवा तो B ऑटोमॅटिक चालू होईल. ते तुम्हाला त्याचा ॲक्सेस तिथे नसणार आहे की पहिल्यासारखं की आपण मराठीतून इंग्रजीमध्ये शिफ्ट करू शकत होतो, तसं आता नसणार आहे. इथं तुम्हाला ऑलरेडी मी क्लिअर केलं आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेल्या वेळानंतर प्रश्नाची पुनरावलोकन करण्याची किंवा त्याच्या उत्तरामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे तुमचा वेळ संपला 30 मिनिटे आणि तुम्हाला जर वाटला तर की सेक्शनमध्ये जाऊन एखादा आन्सर मला आता वाटते की हे चुकीचं मी तिथं टिक केलं होतं, तर मला जाऊन ते चेक करायचं आहे किंवा बदलायचं आहे, ते तुम्हाला बदलता येणार नाही तुमचं 30 मिनिटाचा टाईम संपल्यानंतर. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील. सेम जसं सांगितलं तसं A लॉग ऑफ झाला की B चालू होईल. एवढं लक्षात आलं. आता खाली तुम्ही बघू शकता व्यवस्थित ज्याही पोस्ट भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये आया असेल, ऑक्झिलरी नर्स असेल, बायोमेडिकल इंजिनियर, डेंटल, डाएट टेक्निशियन, गार्डन असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर, मेडिकल सोशल ऑपरेटर, थिएटर आणि आपला फार्मसी ग्रुप C नंबरला आहे, स्टाफ नर्स, वार्ड बॉय आहे आणि बाकी भरपूर वेळा जवळपास 19 ते 30 पोस्ट होत्या. तर आपलं फार्मसी ऑफिसरसुद्धा ग्रुप Cमध्ये याच्यामध्ये येतं. आता याचा खाली पॅटर्न नेमका दिला आहे की खाली नमूद केलेल्या पदासाठी परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत. तर त्या केअरफुली आपल्याला बघायच्या आहेत. एक्झाम अटेम्प्ट करण्याच्या अगोदर, एक्झामला जाण्याच्या अगोदर तुम्हाला त्याचा पॅटर्न कसा आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक्झाममध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे का, निगेटिव्ह सिस्टीम नाही, नेमका कशा फॉर्मॅटमध्ये पेपर येणार, जेणेकरून जेव्हा आपण एक्झाम अटेंड करायला बसू तेव्हा आपल्याला पण नेमकं ते क्लिअर होणं गरजेचं आहे की याला प्रत्येक सेक्शनला जो आहे तो टाईम बाउंड आहे. एकदा लॉग ऑफ सेक्शन झाला की आपल्याला ते गोष्टी पुन्हा करता येणार नाही. नाहीतर पहिल्यासारखं आपण एक्झाम घेऊ, तुम्ही प्रश्न सोडून दिसाल आणि म्हणसाल की मी शेवटच्या 10 मिनिटामध्ये बाकीचे अवघड प्रश्न जे आहेत ते टिक करून घेईल. तर तशा पद्धतीचं आपल्याला इथे प्रश्नपत्रिका सॉल्व करता येणार नाही. 30 मिनिटे दिले तर 25 प्रश्न त्या 30 मिनिटात सोडवणे आणि ते 30 मिनिटात संपल्यानंतरच आपल्याला दुसरे प्रश्न आपोआप तिथे लॉग इन होतील. खाली बघा विषयाचे नाव दिलेलं आहे, सब्जेक्टचं नाव दिले आणि वेगवेगळे जे ग्रुप दिलेत अ, ब, क, ड किंवा ABCD, तर त्याच्यामध्ये कसे प्रश्न असतील ते बघा. आता मराठीचे जो पहिला तुमचा जेव्हा सेक्शन चालू होईल ग्रुप Aचा तेव्हा त्याच्यामध्ये मराठीचे 3 प्रश्न असतील,
इंग्रजीचे 2 प्रश्न असतील, जनरल नॉलेजचे 2 प्रश्न असतील, रिझनिंगचे 3 प्रश्न असतील आणि टेक्निकलचे 15 प्रश्न असतील. तर लक्षात आलं. तर असा जवळपास 25 मार्क जे असणार आहेत हे आपल्या पहिल्या ग्रुप एच्या सेक्शनमध्ये असणार आहे, ज्याला की तुम्हाला 30 मिनिटे एवढा वेळ दिला आहे. असा एकूण पूर्ण शिफ्टचा वेळ बघितला तर 120 मिनिटं म्हणजे 2 तास तुमच्याकडे आहेत. जे की DMRला मला वाटतं 90 मिनिटे आपण बघितले होते. तर थोडासा चेंज आहे, त्याच्यामुळे केअरफुली व्हिडिओ बघा जर तुम्हाला फार्मसी ऑफिसरची किंवा बाकीचे विद्यार्थी ज्यांना 16 तारखेला जुलैला एक्झाम अटेंड करायची आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर ग्रुप ब, क आणि ड, ग्रुप सी आपलं B, C आणि D इथंसुद्धा सेम तशाच पद्धतीचा पॅटर्न आहे. 3, 3, 2, 2 आणि 15. इथं विचारत असताना ग्रुपमध्ये त्यांनी काय केलं आहे की इथे 3 प्रश्न टाकलेत, पॅटर्न तसाच सांगितल्याप्रमाणे सेम. फक्त ग्रुप बीमध्ये मराठीचे सेम प्रश्न असतील. इथे इंग्रजीच्या 2च्या ऐवजी 3 प्रश्न टाकलेत. जनरल नॉलेजचे सुद्धा सेम आणि रिझनिंगचे 3च्या ऐवजी 2 प्रश्न टाकलेत. फार्माचे मात्र सर्व पोस्टमध्ये तुम्हाला 15-15 प्रश्न बघायला भेटतील. तिसऱ्या याच्यामध्ये आता मराठीचे 2 टाकलेत, इंग्रजीचे 3 टाकलेत, त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे 3 आणि रिझनिंगचे 2 आणि 15 मार्क फार्माचे सेम. डमध्ये 2 मार्क मराठी, 2 इंग्रजी, 3 जनरल नॉलेज, 3 रिझनिंग आणि 15 मार्क तुमचे जे आहेत ते टेक्निकलचे विचारले जातील आणि 25 मार्क तुमचे फार्माचे. असे फार्माचे जे विचार केला तर सर्व शिफ्टला 25 जे आहेत ते मार्क तुमचे फार्माचे या क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे किती प्रश्न होते फार्माचे आपले, हे 25 आणि हे 25, 50 आणि हे 50, जवळपास 100 प्रश्न तुमचे हे फार्माचे असणार आहेत या परीक्षेमध्ये. वेळेचा जर विचार केला तर 120 मिनिटे म्हणजे 2 तास तुमच्याकडे आहेत. तर लक्षात आलं. अशा पद्धतीचा आपला पूर्ण फार्मसी ऑफिसरचा हा पूर्ण पॅटर्न आहे. DMRपेक्षा थोडासा मित्रांनो वेगळा पॅटर्न याने दिला आहे. मग इथे वेळेचा जरी विचार आपण केला तरी बी इथे तुम्हाला 120 मिनटं दिलेत. मला वाटतं DMRनी 90 मिनटं दिलेत. इथं 2 तास, तिथे जवळपास 1.5 तास आहे. आणि प्रश्नाचं जरी आपण तिथे जर कंपॅरिझन केलं तर तिथेसुद्धा तुम्हाला व्हॅरिएशन बघायला मिळेल. तिथेसुद्धा अशा पद्धतीचे इथं फार्मसीचे प्रश्न वेगळे दिलेत, मराठी इंग्रजीचे प्रश्नसुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीनं तिथे 3, 3, 2, 2 असे दिलेले आहेत. त्याच्यामुळे एक्झामचा पॅटर्न आता व्यवस्थित केअरफुली क्लिअर करून जावा, जेणेकरून प्रश्नपत्रिका जेव्हा हातामध्ये तुमच्या येईल किंवा ओपन तुम्ही जेव्हा करसाल तेव्हा तुम्हाला त्याचा पॅटर्न माहिती असणं गरजेचं आहे. बाकी ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यांचा खाली पॅटर्न दिला, त्यांचीसुद्धा अशाच पद्धतीने एक्झाम राबवली जाईल. त्याच्यामध्ये क्लर्क असेल, टायपिक असेल, अशा जवळपास 5 पेजेसमध्ये पूर्ण ज्या पोस्ट आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. त्या तुम्ही व्यवस्थित आता केअरफुली बघून घ्या की नवीन जो पॅटर्न आहे तो TCSचा आणि महानगरपालिकेचा कसा आहे. बाकी PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती तुम्ही शेअर केलेला आहे. जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, यूट्यूब चॅनल जॉईन करा. DMRच्या भरतीबद्दल ज्याही महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाचे व्हिडिओ, महत्त्वाच्या टेस्ट सिरीज, महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स, महत्त्वाचे रिव्हिजन नोट्स सर्व तुम्हाला या दोन्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मी शेअर करत आहे. त्याच्यामुळे जॉईन केलं नसेल तर आतापर्यंत नक्की जॉईन करा. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.